हॅलो. तुम्ही दोन्ही लेक्चर बघितले असतील आणि म्हणजे सेकंड लेक्चर तुम्ही ॲपमधूनच बघितलं असेल. तर तुम्ही ते म्हणजे जसं यूट्यूबला आम्ही व्ह्यूज बघतोय, म्हणजे यूट्यूबला सुद्धा लेक्चर्स टाकले जातात जावाचे. तर त्याच्यामध्ये दिसतं आहे की आता व्ह्यू कमी आहेत थोडेसे, म्हणजे कारण की बरीचशी लोकं म्हणजे आपली जी मंडळी आहे पायथनच्या बॅचमधली, म्हणजे जावा 9 जावा 10 प्लस पायथनच्या बॅचची आणि PPAच्या बॅचची, ही सगळी मंडळी ॲपमधनं लेक्चर बघतात. कारण की व्हिडिओला क्लिक केल्यानंतर जो लॉग इथे जनरेट होतो त्याच्यावरून आम्हाला कळते की म्हणजे ही मंडळी ॲपमधनंच लेक्चर बघतात. सो मला कसं म्हणायचं की हां, तुम्ही ॲपमध्ये बघताय लेक्चर, प्लस आता सुरुवातीचे लेक्चर असतो त्यामुळे कोड स्निपेट्स वगैरे नसते. आता या 2 दिवसामध्ये असं काही नसेल, कारण मी अजून सीचं सांगतो, C++चा प्रोग्राम सांगणार आहे, मग जावाचा प्रोग्राम. मग आत्ता कसं आहे माहिती आहे का, आज गुरुवार. सो याच्यानंतर कसं होणार आहे, 2 दिवस गुरुवार आणि शुक्रवार, या 2 दिवसामध्ये JVM आर्किटेक्चर जावा 8चं म्हणजे बेसिक JVM आर्किटेक्चर, डिटेलमधलं नाही बरं का, म्हणजे ॲटलिस्ट सुरुवात तरी तुम्हाला तिथंपर्यंत त्याच्या गोष्टी कळल्या पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर मग ऑपरेटर्स, त्यानंतर जे कंट्रोल स्टेटमेंट सगळं, त्याच्यानंतरचे टॉपिक फंक्शन्स वगैरे, ॲरे, आणि ॲरेनंतर मग स्ट्रिंग वगैरे, आणि स्ट्रिंगनंतर मग OOP चालू झालं की मग OOPमध्ये. ठीक आहे. जोपर्यंत लेक्चर्समध्ये आहेत हे 1, 2 किंवा 3 वीक सगळ्यांना दिसतील लेक्चर्स. सो विचार करा की एकदा की व्यवस्थित आपल्याला कळत आहे का, सगळ्या गोष्टी नीट कळत आहेत का. ठीक आहे. तोवर जे ग्रुप मेंबर्स आहेत, म्हणजे आता जावा 9 आणि जावा 10चे, त्यांना त्यांचे ग्रुप्स पण पाडलेले आहेत ऑलरेडी, फक्त त्यांना असाईन करायचे आहेत ग्रुप लीडर वगैरे कसे कसे काय काय. सो तसे ग्रुप लीडर हे दिले जातात. मग तुम्ही तुमच्याच चॅट बॉक्समध्ये क्वेश्चन विचारू शकता. म्हणजे जर तुम्हाला डाऊट असेल और तुम्हाला वाटलं की ग्लोबली विचारायचं आहे डाऊट, आता आम्ही बघतो ॲपमध्ये बरेचसे मंडळी विचारतात क्वेश्चन वगैरे. आत्ता सध्या डेमो चाललं आहे असंच मला वाटतं, म्हणजे अजून असं फुल फ्लेज ॲपमध्ये क्वेश्चन्स वगैरे विचारले जात नाही. तर तुम्हाला प्रश्न पडले ना तर तुम्ही विचारू शकता. फक्त एक लक्षात ठेवायचं की प्रश्न विचारताना म्हणजे कसं माहिती आहे का, रिलेटेड प्रश्न असतात. म्हणजे आता मी हे शिकवतोय ना तर याच्या रिलेटेड क्वेश्चन असतात. जर उगाच बळकट होऊ नका, म्हणजे पुढचे क्वेश्चन्स विचारत बसू नका. आत्ता कसं आहे, हळूहळू का जी नवीन मंडळी आहेत ना त्यांच्यासाठी सगळं सांगतो. म्हणजे आता जावा 9 आणि जावा 10मध्ये डायरेक्टली शिकतात, तर त्यांना त्यांच्यासाठी मागच्या मंडळींना प्रश्न पडतील जावाच्या, तर मी सांगेलच, आन्सर देईल तुम्हाला बऱ्याचशा क्वेश्चनचे. तुमचेसुद्धा काही लेक्चर्स म्हणजे JDBC नेटवर्किंगचे लेक्चर्स आता होतील, ते सुद्धा तुम्हाला ॲपमधनं बघायला मिळतील. ठीक आहे. चलो मग आपण नेक्स्ट पॉईंटला जाऊया. आता आपल्या काल आपण C बद्दलच्या गोष्टी बघितल्या होत्या. मग तुम्हाला कोड वगैरे रन करून म्हणजे हे सांगितलं होतं की ते कसं वर्क होतं, स्टॅक वगैरे, ते सगळ्या गोष्टी बऱ्याचशा सांगितलं होतं. ठीक आहे. आता आपण CPP बघायचं आहे, CPPचा कोड बघायचा आहे, आणि दुसरं म्हणजे जावाचा कोड बघायचा. ठीक आहे. CPPचा कोडचं कसं आहे, CPPचा कोड 2 प्रकारे लिहिता येतो. म्हणजे एक क्लास वापरून नॉर्मली लिहिता येतो, पण मला कसं वाटते C++ ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणून ओळखण्यात आले ना, म्हणजे C विथ क्लासेस आहे. तर आपण काय करूया, तसाच एक कोड घेऊया. ठीक आहे. तर तुम्हाला काय त्याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी मी क्लिअर नाही करणार आहे, म्हणजे सगळं नाही सांगत असणार की हा नेमका कोड कसा काय काय, पण तुम्हाला आहे ना सीचा कशी प्रोसेस बनते ते सुद्धा सेम CPPची पण प्रोसेस बनते, त्या पण गोष्टी मी तुम्हाला थोड्या थोड्या सांगते की नेमकं काय काय असतं त्याच्या आतमध्ये. ठीक आहे. थोडासा विचार करा. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये ना ऑब्जेक्ट ही एक काहीतरी महत्त्वाची एंटिटी आहे. बघा ना, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, त्याच्यामधलं ऑब्जेक्ट महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे काय रे, तर आता थोडक्यात तुम्हाला सांगायला गेलं ना तर आपण बघा ना ह्युमन असं म्हणतो, तर ह्युमन म्हटल्यानंतर सगळंच म्हणजे ओव्हरऑल सगळी माणसं सगळी लोक आपल्या डोळ्यासमोर येतात. पण त्याच्यातनं स्पेसिफिक जर बोलायला गेलो की आपण सांगितलं हा माझा मित्र राहुल असं समजू, तर मला तो ऑब्जेक्ट म्हणून मी असं कन्सिडर करू शकतो. ऑब्जेक्ट का, तर त्याला जागा लागते, प्लस त्याच्याकडे त्याची स्वतःची काहीतरी फंक्शनॅलिटी, म्हणजे तो काहीतरी फंक्शन्स म्हणजे काम करतो, वर्क करतो. तो व्हेरिएबलवर म्हणजे काहीतरी डेटा वापरतो आणि डेटावरती फंक्शन्स काहीतरी बिल्ड करतो. बरोबर आहे का. मग असं त्याचं एक असं बोलू शकतो की आपण त्याला ज्याला जागा लागते त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात बघा ना, तुम्ही बुक्स वगैरे वाचले असेल तर त्याच्यामध्ये युजली सेमच एक्झाम्पल असतात. डॉग हा क्लास आहे, पण टॉमी हा कुत्रा आपल्या घरी असेल तर आपण काय विचार करतो, टॉमी हा ऑब्जेक्ट झाला, डॉग हा क्लास झाला. मग हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड असंच असतं. मग सेम मी तुम्हाला सांगणार आहे तशाच काही गोष्टी आहेत. तर आपण एकदा बघूया. आता एक क्लास लिहूया, CPPचा क्लास लिहूया, आणि त्याच्यानंतर तो कसा वर्क होतो, आणि इथे तुम्हाला त्याचा गोळा कसा बनतो, आपल्या स्टॅक आणि याच्यामध्ये ते कसं फिरतं नेमकं ते पण दाखवतो. ठीक आहे. थोडंसं लक्ष द्या. याच्या रिलेटेड जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही, पण एक साधा CPPचा कोड आपल्याला माहिती पाहिजे हे वर्क कसं करतं. ठीक आहे. थोडेसे छोटे छोटे गोष्टी पण लक्षात ठेवा. आपला CPPचा क्लास असतो ना तो डेटा टाईप म्हणून कन्सिडर केला जातो. त्यामुळे आहे ना तो CPPच्या क्लास नंतर सेमीकोलन असतो. ठीक आहे. कारण की डेटा टाईप संपल्यानंतर आपण सेमीकोलन देतो बघा, डिक्लेरेशन करतो तेव्हा. ठीक आहे. चला लक्ष द्या बघा. आता इथे आपण जसं C मध्ये लिहिलं होतं ना हॅश इन्क्लूड, तसंच ह्याच्याकडे पण हॅश इन्क्लूड असतं. हॅश इन्क्लूड तिकडे stdio असतो, तसं इकडे
आयो स्ट्रीम असतात. आता बऱ्याचशा मंडळींना असं होऊ शकतं की तिकडे सर आपण असं लिहिलं होतं की stdio.h असं लिहिलं होतं, ठीक आहे. पण मग तिथे iostream.h लिहायला पाहिजे होतं ना. तर आहे ना आधी iostream.h होती, पण नंतर आहे ना iostream आणलं गेलं. म्हणजे iostream आणलं गेलं म्हणजे काय माहिती का, .h पण चालू शकतं, iostream पण चालतं, नुसतं चालतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो .h दिलं तरी चालतं. पण तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला काही गोष्टींमध्ये डिफरन्स कळेल की अरे हां .h चालत नाही सर, iostream चालते फक्त आता. म्हणजे .h दिल्यानंतर मला ते प्रॉब्लेम सांगते का असं. तर त्यांनी आहे ना नेम स्पेस आणलेलं आहे. नेम स्पेस म्हणजे असं काहीतरी गोष्ट की जो म्हणजे आपण असं म्हणूया की असा बॉक्स ज्याच्या आतमध्ये ऑलरेडी काही ऑब्जेक्ट त्यांनी बनवून ठेवलेले आहेत आणि ते ऑब्जेक्ट आपण वापरतो. जसं की नेम स्पेस म्हणजे बघा तुम्ही बऱ्याच लोकांनी असं बघितलेलं असेल, CPP मध्ये असं इथे कुठेतरी लिहितात युझिंग नेम स्पेस std असं लिहिलेलं बऱ्याचशा लोकांनी वाक्य बघितलं असेल. पण आहे ना हां हे वाक्य असं बोलतात की जर तुम्ही नेम स्पेस वापरत असाल तर नेम स्पेस म्हणजे काय आहे, एक असा बॉक्स आणि या बॉक्समध्ये काही ऑब्जेक्ट मी डायरेक्टली वापरणार. म्हणजे थोडक्यात सांगू तुम्हाला, समजा मी इथे एक क्लास लिहितो, इथे मेन लिहितो, इंट मेन. बघा बरं लक्ष द्या, इंट मेन होता. आपल्या सी मध्ये काय होतं रे, वॉइड मेन होता, आठवते का. इथं इंट मेन आहे म्हणजे हा रिटर्न काय करेल, इंटिजर व्हॅल्यू करेल. मग मी इथे ना आधीच रिटर्न टाईप लिहून ठेवतो. हा रिटर्न इंट आहे ना, तर इथं रिटर्न 0 करतोय. रिटर्न 0 म्हणजे सक्सेसफुल रिटर्न. वेगवेगळ्या प्रकारचे रिटर्न टाईप असतात, म्हणजे सक्सेसफुल रिटर्न, फेल्युअर रिटर्न, असं एरॉनियस रिटर्न, अशा टाईपचे रिटर्न टाईप असतात. मग 0 म्हणजे काय, सक्सेसफुल रिटर्न करतोय. थोडंसं लक्ष देऊन बघा. आता जेव्हा आपण आहे ना असं सी आउट लिहितो, आता सी आउट हे इक्विव्हॅलेंट प्रिंटएफला आहे. प्रिंटएफ बघा ना, आपण तुम्हाला कालचं लेक्चर आठवत असेल तर प्रिंटएफ काय करत होतं रे, मला टर्मिनलवर काहीतरी प्रिंट करून हवंय, तर मला टर्मिनलवर प्रिंट करून हवंय ना, तर मग मी प्रिंटएफ वापरत होतो, बरोबर. मग तसंच आहे, हा सी आउट सांगतो तुला टर्मिनलवर, जर CPPच्या कोडमध्ये टर्मिनलवर काहीतरी प्रिंट करून हवं असेल ना आउटपुट, तर तू सी आउट वापर. पण आहे ना दोघांमधला एक बेसिक डिफरन्स तुम्हाला सांगतो बरं का. हे बऱ्याच लोकांना आहे ना कन्फ्युजन होतं. म्हणजे ते लोक काय समजतात, प्रिंटएफ हे फंक्शन आहे, तसं सी आउट पण फंक्शन असेल, तर नाही. सी आउट आहे ना हा ऑब्जेक्ट आहे. लक्ष द्या बरं का. ऑब्जेक्ट म्हणजे काय, आता मी तुम्हाला परत एकदा सांगितलं, ऑब्जेक्ट म्हणजे ह्याला जागा आहे, जागा, बरोबर का. मग ह्याला जागा आहे तर हा कुठेतरी ठेवलेला असेल ना, तेच मी तुम्हाला सांगतोय. std नावाचं काहीतरी बॉक्स आहे असं कन्सिडर करा. अशी जागा आहे ज्याच्या आतमध्ये सी आउटला जागा दिली, म्हणजे सी आउट नावाचा गोळा आहे. मग तुम्ही म्हणाल पण सी आउट सर, आता बघा ना, आपण जर मी शशी सर असं किंवा शशी असं कन्सिडर केलं तर मी ह्युमन क्लासच्या अंडर येऊ शकतो, बरोबर आहे. तर मग बघा मी ऑब्जेक्ट झालो, और डॉग असं पकडलं आपण, तर डॉग मधला आपला टॉम आहे, हा डॉग क्लासच्या अंडर येतो. तसंच आहे ना सी आउट हा एका क्लासच्या अंडर येतो, त्याचं त्या क्लासचं नाव आहे ओस्ट्रीम नावाचा क्लास आहे, ओस्ट्रीम नावाचा क्लास. मग आता बघा ना, मग इथे सी आउट लिहून ठेवलाय, सीन लिहून ठेवलाय. सीन म्हणजे काय रे, युजरकडनं जेव्हा डेटा घेत असताना तेव्हा तुम्ही सीन वापरता. मग तुम्ही म्हणाल म्हणजे प्रिंटएफ हे फंक्शन आहे, म्हणजे सी आउट हे फंक्शन नाहीये. सी आउट हा ऑब्जेक्ट आहे बरं का, ठीक आहे. आता ऑब्जेक्ट वगैरे काही एवढं नीट कळलं नाही ना तरी टेन्शन घेऊ नका. जेव्हा तुम्ही जावाचं ऑब्जेक्ट ओरिएंटेशन शिकता ना, तेव्हा तुम्हाला गोष्टी कळून जातात. तुम्हाला मागचं काही माहिती असायची पण गरज नाही. पण लोक कसं म्हणतात नाही का, म्हणजे असं बऱ्याचदा मलाच क्वेश्चन विचारले जातात की सर CPP शिकून जावा शिकलेलं चांगलं आहे का, की म्हणजे तिकडचं CPP केल्यानंतर इकडे जावा सोपं जातं का. तर असं काही नाही आहे बरं का, ते आपल्यावर डिपेंड आहे. म्हणजे जेव्हा आहे ना तुम्ही CPP पण शिकलेला असाल आणि जावा पण शिकलेला असाल, दोन्ही गोष्टी शिकल्या असाल ना, तर तुम्ही आहे ना OOP वरती तुमची चांगली पकड होऊ शकते. म्हणजे तुम्ही तिसऱ्या कुठल्या तरी लँग्वेजचं OOP शिकताना ना, तुम्ही दोघांना कम्पेअर करत शिकू शकता. म्हणजे पायथनचं जर OOP तुम्ही शिकत असाल तर तुम्हाला CPPचं पण OOP माहिती पाहिजे आणि जावाचं पण OOP माहिती पाहिजे. म्हणजे माहिती पाहिजे म्हणजे काय, माहिती नसेल तरी शिकता येतं पायथन, ठीक आहे. पण आहे ना माझं कसं म्हणणं आहे, मी जे पायथनला शिकवतो ना, मी तसाच विचार करून शिकवतो. मी पायथनमध्ये OOP शिकवतो ना, तर मी सगळ्या मंडळींना पायथनला जे आले, भले त्यांनी C++ केलं नाही, जावा केलेलं नसेल, तरी पण त्यांना मी CPPचं OOP सांगितलं आहे आणि जावाचं सुद्धा OOP सांगितलं आहे. क्लास ऑब्जेक्ट कसं असतं त्यालाच कम्पेअर करत आहे ना, मी त्यांना पायथनचं OOP शिकवत राहणार. असंच आहे माझ्या डोक्यात. कारण की कसं आहे, कम्पेअर करून शिकताना ना मजा असते. पण आहे ना तसंच आहे, CPPमध्ये काही गोष्टी नाही आहेत. म्हणजे काही गोष्टी अशा OOPच्या थोड्याशा गोष्टी वेगळ्या आहेत, तर जावामध्ये थोड्याशा गोष्टी वेगळ्या आहेत. पण OOPच्या कन्सेप्ट तर सगळ्या सेम आहे, ठीक आहे. तर आपण बघूया हळूहळू आपल्याला काय. मग तुम्ही म्हणाल मग इथे फंक्शन नाही का, तर ॲक्च्युली आहे ना हे इंटरनली फंक्शन म्हणूनच जातं. म्हणजे तुम्ही म्हणाल की हा काय झाला, ऑब्जेक्ट झाला, आणि हे काय झालं, हा एक आपण एक्सट्रॅक्शन आणि इन्सर्शन ऑपरेटर असं म्हणू शकतो. म्हणजे मला डेटा काहीतरी प्रिंट करायचं, तर मी इथे असं समजा प्रिंट करतो लॉकडाऊन, बरोबर का. आता इथे मी सेमीकोलन दिला, तर मला बघा ना हे वाक्य पूर्ण झालं माझं. सी आउट मला काय कर, लॉकडाऊन हे मला तिकडे प्रिंट करून दे. तर आपण आहे ना
असाच कोड लिहूया, इक्विव्हॅलंट जो सी मध्ये लिहिला होता तसाच कोड लिहायचा आहे. पण आता सीपीपी काय सांगतं माहिती आहे का, सीपीपी म्हणतं की बाबा मी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज पण आहे आणि मला तो असंही लिहू शकतो विदाऊट क्लास, और तो क्लास वापरून सुद्धा लिहू शकतो. पण मी तुम्हाला आवर्जून क्लास वापरून दाखवणार आहे. कारण की का, तर जावामध्ये आपण क्लास वापरूनच कोड करणार आहे, कारण जावा विदाऊट क्लास लिहिता येत नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा ही गोष्ट. ठीक आहे, सो आपण काय करायचं बघा, मग मी तुम्हाला सांगतो ही लाईन जी असते ना ही कशासाठी असते, तर हा जो एसटीडी आहे ना नेम स्पेस, तो सांगत असतो की जो तू सी आउट वापरलाय ना तो माझ्या बॉक्समधला आहे. मग जर तुम्ही ना ही लाईन नाही लिहिली तरी चालते. हे बघा, लक्ष द्या बरं का, ज्यांना माहिती आहे त्यांना लगेच कॅच होत असेल, पण ज्यांना माहित नाही त्याचे टेन्शन घेऊ नका. मग हा सी आउट तुम्ही म्हणाल की मग हा सी आउट, मग या सी आउटला आहे ना एरर येतो, तो बोलतो हा सी आउट कुठनं आलाय मला सापडत नाहीये, बरं का, ते लक्षात ठेवा. ठीक आहे, मग आता थोडक्यात बघा, मग याच्या मागे ना असं लिहिलं जातं एसटीडी स्कोप रिझोल्युशन. आता मी स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर बघा कसं दाखवतो तुम्हाला, ते पूर्ण करतो आणि नंतर दाखवतो. ठीक आहे, बघा एसटीडी स्कोप रिझोल्युशन म्हणजे 2 कोलनवाला. ठीक आहे, असं कोलन कोलन. ठीक आहे, एसटीडी आणि याचं नाव काय सी आउट. बघा ना, हेच मी एसटीडी तिथं लिहिलं होतं, म्हणजे मला सारखं सारखं नाही लिहावं लागणार जर मी मल्टिपल सी आउट वापरण्याचं. म्हणून बरीचशी लोक युझिंग नेम स्पेस एसटीडी असं लिहितात. पण मला सवय कशी लागली की जेव्हा मी हा ऑब्जेक्ट वापरेन ना तेव्हाच मी एसटीडी मिळेल, कारण मी तेव्हाच नेम स्पेस वापरणार आहे. कारण कंपनीमध्ये कसं होतं, आपण ह्या एसटीडी सारखे स्वतःचे नेम स्पेस लिहित असतो. थोडंसं डोक्यात ठेवा. ठीक आहे, काही गोष्टी कळल्या नाही ना आता तरी चालतील, फक्त ऐकून माहिती पडलं पाहिजे की नेम स्पेस काहीतरी सांगितलं. नेम स्पेस म्हणजे असा एक बॉक्स आहे, स्पेशल बॉक्स आहे, त्याच्या आतमध्ये काही ऑब्जेक्ट ऑलरेडी सीपीपीने ठेवूनच दिलेले आहेत. तो बॉक्स म्हणजे काय, तर एसटीडी नावाचा नेम स्पेस आहे. ठीक आहे, ह्याची कन्सेप्ट तुम्हाला कळावी म्हणून मी सांगितलं, पण तो ॲक्च्युअल बॉक्स पण नसतो. ठीक आहे, मग हे पुढे मी तुम्हाला कधीतरी सांगेल आता सीपीपीमध्ये किंवा काय ते. पण आता आपण जावा बघतोय ना, तर जावाकडे जाण्यासाठीच्या ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आम्ही कव्हर करत जातो. ठीक आहे, चला मग आता काय करूया, हा परत कोड लिहूया आपण बरं का. फक्त आता क्लास वापरून लिहूया. हा साधा कोड लिहिला होता मी. ठीक आहे, आता क्लास वापरून लिहितो बघा. पण मी तुम्हाला आहे ना उद्या तिथं नाही ना ज्या फाईल देणार आहे ना त्याच्यामध्ये हा साधा कोडही देईल. आणि म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये जे तुमचे प्रोग्रामची जी लिस्ट असणार आहे, म्हणजे कंटेंटच्या खाली जे प्रोग्राम तुम्हाला दिसत असतील, तर त्या कंटेंटच्या ह्याच्यातले जे प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये हा एक कोड दाखवेल, सीपीपीचे 2 कोड दाखवेल. म्हणजे कसं, एक क्लास वापरून आणि एक विदाउट क्लास वापरून. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला कळून जाईल, सोपं आहे. ठीक आहे, आता बघा सेम ही लाईन तर पाहिजेच आहे. का माहिती आहे का, ही आयोस्ट्रीम नावाची लाईन आहे ना, याच्याच आतमध्ये ते नेम स्पेस वगैरे ठेवलेले आहेत. म्हणजे काय माहिती आहे का, तो एसटीडी नावाचा नेम स्पेस याच्या आतमध्ये आहे डिक्लेअर केलं. बऱ्याचशा गोष्टी आयोस्ट्रीमच्या आतमध्ये आहेत. ठीक आहे, थोडंसं लक्षात ठेवा. ह्याचा फुल फॉर्मच आहे इनपुट आउटपुट स्ट्रीम, आयो स्ट्रीम, आयो फॉर इनपुट आउटपुट. ठीक आहे, तसंच एसटीडी आयो बघा ना, स्टँडर्ड इनपुट आउटपुट सी मध्ये होतं ते. ठीक आहे, याला काय म्हणतात रे, हेडर फाईल म्हणतात. ठीक आहे, हेडर फाईल. आणि हे बघा, आठवतंय का, हे हॅश इन्क्लूड सेम होतं सी मध्ये, कालच्या एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे, आता बघा आपण ह्याचा कोड लिहायला घेऊया. क्लासचा सी स्मॉल आहे बघा, लक्षात ठेवा क्लास. आता मी काय घेऊया आपण, एखादा क्लास सांगा बरं. आता काय चालू आहे, हां कोरोनाचंच चालू आहे ना, तर आपण कोरोना रिलेटेडच घेऊ. समजा सार्स हा क्लास आहे. आता तुम्हाला सार्स माहिती असेल, कोरोना हा जो रोग म्हणजे आपण बघूया की संसर्गजन्य रोग आहे. ठीक आहे, तर तो कुठल्या क्लासमधला आहे, तर सार्स क्लासमधला आहे. ठीक आहे, तर कोरोना हा ह्या क्लासमधला एक रोग आहे. ह्या क्लासमध्ये बरेचसे रोग आहेत बरोबर का, या फॅमिलीमध्ये. म्हणजे क्लास म्हणजे एक फॅमिली असते. म्हणजे मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं बघा ना, ह्युमन एक क्लास आहे, याच्यामध्ये म्हणजे फॅमिली आहे, याच्या आतमध्ये बाकीच्या गोष्टी. तसंच ॲनिमल हा काय क्लास आहे, फॅमिली, याच्या आतमध्ये वेगवेगळे, मग वेगवेगळे प्रकार येऊ शकतात. असंच आहे ना, याच्या आतमध्ये सुद्धा आहे ना कोरोना वगैरे सारखे असे बरेचसे डिसीज आहेत. ठीक आहे, तर आपण काय करूया, क्लासचं नाव घेताना आता लेटेस्ट हेच चालू आहे म्हणून आपण हेच घेऊया, सार्स. ठीक आहे, पण तुम्ही नीट नोटीस करा बघा, मी क्लास लिहिला आणि इथे सेमीकोलन दिला बरं का. बघा, कारण की तुम्हाला हे सांगितलं होतं, कारण हा काय आहे, डेटा टाईप आहे. म्हणजे काय, डेटा टाईप सीपीपीमध्ये ना क्लास हा डेटा टाईप आहे. म्हणजे बघा ना, हा आपण असं सांगतो की हा क्लास झाला आणि त्याचा जो ऑब्जेक्ट आहे ना तो व्हेरिएबल झाला, म्हणून ऑब्जेक्टला व्हेरिएबल असं सुद्धा म्हणतात. तुम्हाला कळेल. मग आता बघा, तुम्ही म्हणाल की अच्छा म्हणजे हा सर आपण क्लास लिहिणार आहे, याच्यामध्ये काहीतरी लिहू आपण. ठीक आहे, काहीतरी लिहायचं आहे, तर तुम्हाला दाखवतो काय काय लिहायचं. समजा मी एक असंच डायरेक्टली कोड लिहितो बरं का. आता याच्यातमध्ये एक फंक्शन लिहितो. पहिल्यांदा इथे पब्लिक लिहूया, कारण पब्लिक का, तर ह्याच्यामध्ये 3 गोष्टी असतात. म्हणजे मी कसं ॲक्सेस करतोय, पब्लिकली, प्रायव्हेटली, प्रोटेक्टेड. म्हणजे मला डेटा जर वाचवून ठेवायचा आहे, म्हणजे माझ्या क्लासमधनं माझ्या घरातल्या काही गोष्टी बाहेर गेल्या नाही पाहिजेत, हे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते प्रायव्हेटमध्ये लिहिता. म्हणजे तिजोरी, थोडक्यात सांगायला गेलं तर तिजोरी बघा ना आपल्या घरातल्या, म्हणजे आता तुम्हाला याला कम्पेअर करून नाही, अजून एक क्लास लिहून दाखवतो. आता क्लास होम असं म्हणूया आपलं घर. ठीक आहे,
आणि सेम बरं का, बघा इथे असंच लिहिलेलं आहे. पण मी आता बघा ना इथे पब्लिक ठेवतो, याचं आता मला काय म्हणायचं, याच्यातल्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना ॲक्सेसिबल पाहिजे. ठीक आहे, पब्लिक म्हणजे याच्या खाली जेवढं लिहिलं ना पब्लिकच्या खाली ते सगळीकडे म्हणजे ह्या क्लासच्या बाहेर सुद्धा ॲक्सेस करता येतं. पण आता बघा ना आपल्या घरामध्ये आपण प्रायव्हेट काही गोष्टी ठेवतो, म्हणजे आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो. तर मी असं म्हणूया की तिजोरी असं लिहितो बरं का, मराठीत लिहितो बघा तिजोरी. मी असं का म्हटलं बरं तिजोरी, कारण की ना आपण जर आहे ना लॉकर जे असतं तर आपण कोणाला पण असं नाही म्हणत, अरे काय बोलतोस बाहेर आलास, ठीक आहे तुला बघायचं का आमच्या कपड्यात किती पैसे, घे चावी आणि ॲक्सेस कर, असं कधीच होत नाही. याचा अर्थ ती आपली प्रायव्हेट गोष्ट आहे. मग आपण बाहेरच्या लोकांना मॅक्सिमम काय ॲक्सेस करून देऊ शकतो, तर पब्लिक आपण काय काय टी व्ही बघू शकतो, फ्रीज मग उघडून पाणी पिऊ शकतो, ठीक आहे, अजून काहीतरी ठेवू शकतो, म्हणजे तुमच्याकडे व्हिडिओ गेम असेल तर व्हिडिओ गेम वगैरे करून ठेवू शकतो, असं एवढंच. आता पब्लिकमध्ये जेवढ्या गोष्टी आहेत ना तेवढ्या सगळ्या ॲक्सेसिबल असतात, पण प्रायव्हेटमध्ये जे असतं ना ते ह्या क्लासच्या बाहेर कधीच ॲक्सेस करू शकत नाही. ठीक आहे, हे डोक्यात ठेवा बरं का. मग आता मी काय करतो बघा, ह्यालाच कम्पेअर करून इथे एक आहे ना पब्लिक म्हणजे सगळ्यांना ॲक्सेस कर असं मला म्हणायचं आहे. आणि मी इथं फंक्शन लिहितो, कारण आपण तिकडे फंक्शन लिहिले ना तर मी असं फंक्शन लिहितो, वॉइड फन. आठवत असेल तर मी असंच फंक्शन लिहिलं होतं बघा. मग आता बघा या क्लासच्या आतमध्ये एक फंक्शन आहे, फन नावाचं फंक्शन आहे. ठीक आहे, मग आता बघा मग इथे प्रिंट करायचं आहे मला, तर तुम्हाला मगाशी जसं म्हणलं होतं प्रिंट करायचं असेल तर स्टँडर्ड सी आऊट, आणि मी इथे लिहितो आता हे इकडं COVID-19. ठीक आहे, आणि सेमिकोलन. ठीक आहे, आता थोडंसं बघा बरं, लक्ष द्या. COVID-19 असं म्हटलं, मग COVID-19 म्हटलं आता तुम्हाला माहिती असेल या सार्स फॅमिलीमधला हा डिसीज आहे. मी डायरेक्टली सांगून टाकलं की हे मला प्रिंट करून दे बाबा COVID-19. ठीक आहे, मग आता थोडक्यात बघा बरं का, मग आपण असं म्हणू शकतो, तुम्हाला जर हे फन जरा थोडंसं असं वाटत असेल की हे आउट ऑफ ट्रॅक चाललेलं आहे, तर आपण एक काम करूया, मग लॉकडाऊन लिहूया इथे. ठीक आहे, लॉकडाऊन लॉकडाऊन. ठीक आहे, लक्ष द्या बरं का, वॉइड लॉकडाऊन. आणि याच्या आतमध्ये बघा ना हा हे काहीतरी मी प्रिंट केलंय. मग आता हे बघा हे फंक्शन मी कसं म्हणते माहिती आहे का, बाहेरून याला ऑब्जेक्ट बनवून कोणीही कॉल करू शकतं. मग आता थोडक्यात बघा कसं असणार आहे. मग आता इथे बघा इंट मेन लिहिला, आठवा बरं सी मध्ये आपण इंट मेन लिहिलेला का वॉइड मेन लिहिलेला, वॉइड मेन लिहिला होता आठवत असेल तर. त्याला रिटर्न टाईप काही नसतो, पण हा काय करेल रे, इथून काहीतरी रिटर्न घेऊन जाणार, सक्सेसफुल रिटर्न म्हणजे 0 असा सांगतो. आता बघा ह्या क्लासच्या आतमधलं मला हे फंक्शन वापरायचं आहे, तर मला काय करावं लागतं, आता ह्याला जागा नाही आहे ॲक्च्युली बघायला गेलं ना, ह्याच्यामध्ये फक्त या गोष्टी दाखवल्यात. मग हे काय सांगतं, मी टेक्स्ट सेक्शनमध्ये असणार, तुम्हाला माहिती असेल टेक्स्ट सेक्शनमध्ये ह्याच्यातलं 0101 सगळा कोड अवेलेबल असतो, बरोबर आहे का. मग हे सांगताना का सांगतं, मी जरी क्लास असेल ना तरी तुला माझ्या आतमधले फंक्शन्स व्हेरिएबल्स वगैरे वापरायचे असेल तर तुला माझा ऑब्जेक्ट बनवायला पाहिजे, कारण की क्लास म्हणजे क्लासला जागा नसते पण ऑब्जेक्टला ॲक्च्युअल जागा असते. मग आता बघा आपण याचा ऑब्जेक्ट कसा बनवणार, तर आपण असं लिहिणार, लक्ष द्या बरं का, सार्स म्हणजे क्लासचं नाव, माझ्या जे काही क्लासचं नाव असेल सार्स, आणि ऑब्जेक्ट काय लिहितो मी तर असं म्हणतो कोरोना. बघा मग हा माझा ऑब्जेक्ट झाला बरं का, लक्ष द्या बरं का, थोडंसं लक्ष द्या, लय सोपं आहे. मग बघा सार्स कोरोना. मग आता बघा ह्याला ॲक्च्युअल जागा मिळणार आहे, म्हणजे थोडक्यात बघायला गेलं ना जसा कोरोनाचा गोळा असतो ना तसाच ह्याचा पण गोळा बनतो. मग याच्या आतमध्ये ना त्यांनी सांगितलं या बॉक्स बनणार आहे, गोळा असा ऑब्जेक्ट बनवला ना एक गोळा बनणार आहे. मग हा गोळ्याला कुठे जागा मिळते हे मी तुम्हाला सांगणार आहे, नेमकी जागा कुठे कुठे मिळतात, CPP मध्ये नेमक्या जागा कुठे कुठे मिळू शकतात, हे सगळं सी सारखंच आहे बरं का सेम. पण तुम्ही म्हणाल की हा प्रोसेसचा गोळा आहे का, नाही, प्रोसेसचा गोळा वेगळा आहे, त्याच्या आतमध्ये कुठल्या तरी सेक्शनमध्ये हा गोळा बनणार आहे. मग हा कोणाचा गोळा आहे, तर या क्लासचा जो ऑब्जेक्ट बनला आहे ना त्याचा गोळा आहे. म्हणजे थोडक्यात सांगा, याला कम्पेअर करून दाखवतो तुम्हाला मी असं म्हणलं होतं डॉग नावाचा क्लास आहे. ठीक आहे, तर जर मी असं मोत्या म्हणलं, मोती नावाचं कुत्र आपल्याकडे असेल, तर डॉग नावाच्या क्लासला जागा आहे का रे, नाही. तुम्ही बघा ना युजली मित्रांसोबत असं बोलायचं असं डॉग असं म्हणलं, जर याच्या घरी पाळीव कुत्र नसेल एखादं तर आपल्याला काय वाटतं, रस्त्यावरची कुठले पण भटकी कुत्रे आपल्याला आठवतात, बरोबर आहे. पण जर तुमच्या घरी कुत्रा असेल ना तर तुम्हाला तो विशिष्ट कुत्रा आठवतो, म्हणजे तो ऑब्जेक्ट आहे. बघा ना तसंच मोती आहे, म्हणजे या मोतीला बसण्यासाठी किंवा वावरण्यासाठी जागा लागते. मग जी ॲक्च्युअल जागा कधी मिळणार आहे, जेव्हा ऑब्जेक्ट बनवू तेव्हा. म्हणजे थोडक्यात सांगायचं कसं माहिती आहे का मला, जेव्हा तुम्ही फक्त डॉग लिहिता, क्लास डॉग असं लिहिलं तेव्हा त्या क्लासला अजिबात जागा मिळत नाही. मग ते काय सांगतं, हे फक्त माझं वर्णन करण्यासारखं झालं, म्हणजे याला ब्ल्यू प्रिंट सुद्धा म्हणू शकता.
म्हणजे काय, अशा टाईपचा कोणीतरी एखादा ऑब्जेक्ट असू शकतो. म्हणजे डॉग टाईपचा मोती नावाचा कुत्रा आहे. म्हणजे मोती काय रे, कुत्रा आहे. तर डॉग क्लासमध्ये जेवढे फीचर्स आहेत म्हणजे त्याची जी फंक्शनॅलिटी ती मोतीमध्ये आहे असं सांगितलं जातं. मग सेम आहे बरं का. म्हणजे डॉग म्हणजे काय झालं रे, म्हणजे आपण असं म्हणूया क्लास म्हणजे काय झाली तर ब्ल्यू प्रिंट झाली, त्याला ऍक्च्युअल जागा मिळत नाही. मग जागा कधी मिळते, जेव्हा मी त्याचा ऑब्जेक्ट बनवेन तेव्हा. बघा नीट आहे का, हे थोडंसं सीपीपी मध्ये गोष्टी वेगळ्या असतात ना. डबल डबल ऐका, जर तुम्हाला कळत नसेल ना तर परत यायचं मागे, परत पहिल्यापासून ऐकायचं मी काय काय बोलत होतो. पण ज्यांना ऑलरेडी माहिती आहे ओपी सीपीपी शिकलेत माझ्याकडे किंवा बाहेर शिकलेत दुसरीकडे, त्यांना तर या गोष्टी पटपट कॅच होऊ शकतात. मग आता तुम्हाला सांगतो, तेव्हा आहे ना असा गोळा बनतो आणि या गोळ्याच्या आतमध्ये काहीतरी डेटा फिल केला जातो. मग मी तुम्हाला सांगतो आता या गोळ्याच्या आतमध्ये काय काय असतं बघा, लक्ष द्या. पहिलं म्हणजे ह्या क्लासचा आहे ना कन्स्ट्रक्टर असतो. आता कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, तर कन्स्ट्रक्टर म्हणजे अशी गोष्ट असते ज्याच्या आतमध्ये व्हेरिएबल इनिशियलाइज केले जातात. म्हणजे ठीक आहे, आता त्याच्याबद्दल लोड घेऊ नका, तुम्हाला माहिती असेल ऑब्जेक्ट बनवले की कन्स्ट्रक्टरला कॉल जातो. ऐकलं नसेल तर हा शब्द ऐकून घ्या, कारण आपल्याला हा जावामध्ये सुद्धा उपयोगी पडणार आहे. तिकडे मी तुम्हाला ओओपी मध्ये सांगणार आहे की नेमकं कन्स्ट्रक्टर काय असतं. ठीक आहे, अजून आता ह्या क्लासमध्ये इथे जरी आपल्याला कन्स्ट्रक्टर दिसत नसेल तरी पण एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर असतो जो लपलेला आहे. तुम्ही म्हणा असं कसं सर काय बोलताय, आपण तर कोड एवढाच लिहिलाय, इथे कशी एखादी गोष्ट असेल. यस, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये जी हिडन गोष्ट असते ना ती म्हणजे क्लासच्या आतमध्ये जे काही लपलेली गोष्ट असते ती म्हणजे कन्स्ट्रक्टर असतं. कन्स्ट्रक्टरचं नाव आणि क्लासचं नाव सेम असतं. बघा लक्ष द्या. मग तुम्ही त्याला नाव काय द्यायचं कन्स्ट्रक्टरला, विचार करायची गरज नाही. जे तुमच्या क्लासला नाव असेल ना तेच कन्स्ट्रक्टरला नाव असतं. ठीक आहे, मग इथे कन्स्ट्रक्टर असणार आहे. आता मला सांगा बरं, हा सार्स नावाचा क्लास आहे, तर या ऑब्जेक्टच्या आतमध्ये जो कन्स्ट्रक्टर असेल त्याचं पण नाव काय असेल, सार्सच असेल. ठीक आहे, लक्षात आलं का. मग आता चला, हे कन्स्ट्रक्टर. अजून काय असतं या क्लासमध्ये, बाकीचे जे फंक्शन्सची नावं वगैरे आहेत ना ते असतं. मग आता बघा आपल्याकडे एकच नाव आहे, लॉकडाऊन. लॉकडाऊन एवढंच. मग आता हा गोळा झाला बरं का. मग ह्या गोळ्याला काहीतरी ऍड्रेस मिळणार आहे, समजा एक्स म्हणजे 100 ऍड्रेस मिळाला. ठीक आहे, मग आता तुम्ही जेव्हा आहे ना ह्याला तुम्हाला ह्या फंक्शनला कॉल करायचा असेल आणि तुम्ही असं लिहिलं इथे लॉकडाऊन. ठीक आहे, लॉकडाऊन फंक्शनला कॉल केला, जसं आपण फन फंक्शनला कॉल केला होता मेनच्या आतमधनं, काल आठवत असेल तर. ठीक आहे, तसंच आहे ना असा कॉल करायला गेला की तो सांगतो की एरर का, तर हा लॉकडाऊन मला इथे वरती कुठेच दिसत नाहीये. मग तुम्ही म्हणला अहो सर इथे आहे की लॉकडाऊन, पण ऐका ना हे घर आहे किंवा हा दरवाजाच्या आतमधल्या गोष्टी आहेत, हे तुम्हाला दरवाजा खोलून आतमध्ये गेल्याशिवाय कळणार आहे का, नाही. म्हणजे बघा ना, एखादा डोअर लॉक असेल तर त्या डोअरची चावी आपल्याला मिळाली, मग ते चावी उघडल्यानंतर आपण आतल्या गोष्टी ऍक्सेस करू शकतो. म्हणजे थोडक्यात बघा ना, इथं चावी आहे, चावीने दरवाजा उघडून आपल्याला आत जायचंय. म्हणून कसं करतात माहिती आहे का, बघा आता हे रिटर्न खोडतो नंतर लिहितो. या लॉकडाऊन नावाच्या फंक्शनला कॉल करायला गेलं तर ते काय करतं, आधी ते मला सांगतं तू ना जो ऑब्जेक्ट बनवलाय ना त्याच्यावर डॉट लाव आणि मग माझ्या फंक्शनला कॉल कर. बघा बरं, कोरोना डॉट लॉकडाऊन, मग या फंक्शनला कॉल होणार. ठीक आहे, कळलंय. मग आणि मग इथे फंक्शनला कॉल केलं की तुम्हाला कळणार आहे की हे सी आउट म्हणजे प्रिंटफ सारखंच आहे थोडंफार. तर ते काय म्हणतं, मी कोविड-19 प्रिंट करेल, झालं माझं. मग काम बघा आता तुम्हाला सांगतो. मग बघा आता कसा कोड रन होणार आहे, रिटर्न 0 आणि इथं कर्ली ब्रेस. बघा मेन नंतर कर्ली ब्रेस संपल्यानंतर ना मी सेमीकोलन नाही दिलेला आहे बरं का, पण इथे क्लास नंतर सेमीकोलन दिला कारण हा डेटा टाईप आहे आणि हे फंक्शन आहे बरं का. तुम्ही म्हणाल मेन आतमध्ये का नाही देत आहे, तर सीपीपी मध्ये आपण युजली बाहेरच लिहितो. ठीक आहे, असं बाहेर. पण जावामध्ये तुम्ही बघा ना सगळं क्लासच्या आतमध्ये असतं. म्हणून जावावाले असं बोलतो की सीपीपी हे प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग नाही आहे. पण ऐका, त्यांना जशी गरज लागते ना तसं तसं त्यांनी बनवल्या होत्या गोष्टी आणि ह्यालाच इनहेरिट केले बाकीच्या ओओपी प्रोग्रामिंग लँग्वेज. ही पहिली ओओपी प्रोग्रामिंग लँग्वेज सारखी लँग्वेज सीपीपी. ठीक आहे, लक्षात ठेवा. चला मग आता बघा, हे पब्लिक झालं म्हणून याच्या आपल्या गोष्टी आपल्याला बाहेर करता आल्या. मग काही लोक असं म्हणू शकतात, बघा मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. समजा इथं पब्लिक नाही लिहिलं, इथं प्रायव्हेट लिहिलं. ठीक आहे, प्रायव्हेट. जर हे प्रायव्हेट असतं तर तुम्ही इथे बाहेर गोळा बनवलाय ना, हा गोळा बनवलाय आणि गोळा डॉट तुम्ही लॉकडाऊन फंक्शनला कॉल केला ना तरी त्यांनी तुम्हाला एरर दिला असता. तो म्हणला असता ही गोष्ट प्रायव्हेट आहे आणि प्रायव्हेट गोष्ट क्लासच्या बाहेर वापरू शकत नाही. म्हणजे हे तिजोरीसारखं झालं का, म्हणजे तिजोरीतल्या गोष्टी आपण वापरू शकणार आहे का बाहेरून. भले पण मला जरी चावी मिळाली, मी म्हणजे आपण नाही का युजली कसं होतं आधी असं असायचं, आम्ही चाळीत राहायचो ना, तर चाळीत कसं व्हायचं की आम्ही गावाला जात असताना आमची चावी घराची शेजारच्या काकूंकडे असायची किंवा त्या गावी गेल्यानंतर त्यांच्या घराची चावी आमच्या घरी ठेवून द्यायचे. तर आम्ही बघा ते काय म्हणायचे, तुम्ही ॲक्सेस करू शकता, जाऊ शकता तिकडे, कोणाला तरी झोपायला वगैरे पाठवा असं ते सांगायचे. कारण की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये चोरांचा पण सुळसुळाट असायचा, त्यामुळे ते थोडंसं घर लॉक असेल तर फोडायचे घर. त्यामुळे ते असं
जवळ आपण म्हणतो ना सुरक्षा म्हणून आपण शेजारच्यांना सांगून जातो, असं असायचं. आता हे बिल्डिंग वगैरे मध्ये या स्ट्रक्चर नसतात, फार सेफ्टी डोअर 2-3 सेफ्टी डोअर असतात आता बिल्डिंगच्या मधल्या घरांना, त्यामुळे तिथे काय अशा गोष्टी नसतात. मग आता तुम्हाला सांगतो बघा ना, त्यांनी जर आपल्याला घर वापरायला दिले, समजा त्यांनी काय दिली, चावी दिली. चावी दिल्यानंतर जे प्रायव्हेट कंटेंट आहे ते आपण वापरू शकतो का? नाही वापरू शकतो. आपण काय काय ॲक्सेस करू शकतो? टीव्ही ॲक्सेस करू शकतो, फ्रीज, त्यांचं किचन वगैरे ॲक्सेस करू शकतो, पण त्यांचं कपाट उघडून त्याच्यातल्या डॉक्युमेंट, पेपर वगैरे हे वाचू नाही शकत. लक्षात ठेवा, त्यांनी त्याला पण लॉक करून ठेवलं आणि त्यांनी सांगितलं असं या प्रायव्हेट गोष्टी याला हात नाही लावायचा. रादर ते कॉमन सेन्स असतो, बरोबर आहे का? लक्षात ठेवा. तरीही काही लोक प्रायव्हेट गोष्टी ॲक्सेस करायचा प्रयत्न करतात. ठीक आहे, चला मग आपण एक काम करूया. बघा, हे प्रायव्हेट नाही आहे, म्हणजे आता इथे काय आपल्या याच्यामध्ये सिनरीमध्ये पब्लिक आहे, आणि मी तुम्हाला आहे ना या कोडमध्ये दाखवणार आहे ना, तेव्हा हा पब्लिक आधी दाखवणार, रन करून दाखवेल, आणि मग नंतर तुम्हाला ते टाईप करून दाखवल्यानंतर नाही तर पब्लिकचा प्रायव्हेट पण करेल, तेव्हा तुम्हाला लगेच क्लिक होईल, अच्छा हे असा सिनरी आहे का. ठीक आहे, चला मग आता एक काम करूया. हे गोळा आहे ना नेमकं कुठे कुठे कसं होतं, हा कोड असाच ठेवतो आणि तुम्हाला ॲक्च्युली दाखवतो की आपल्या प्रोसेसच्या गोळ्याच्या आतमध्ये हे नेमकं कुठे जातं. ठीक आहे, चला लक्ष द्या बरं का, नीट लक्ष द्या, हलवू नका पुढे. चला आता तुम्हाला माहिती असेल हा माझा कोड आहे, म्हणजे ही माझी रेसिपी झाली. मी तुम्हाला सांगितलं होतं आता ही कागदावर आहे, मला याला रन करायचं आहे, कारण मला हे आउटपुट प्रिंट करायचं आहे, मला कोविड-19, बरोबर आहे का. मग मला जर हे प्रिंट करायचं असेल तर मी काय करेन रे, मी सांगेन की कोणीतरी ना ऑपरेटिंग सिस्टीमला कळणाऱ्या भाषेमध्ये ह्याला कन्वर्ट करायला पाहिजे. मग मध्ये पिक्चरमध्ये कोण येतो, कंपायलर येतो. मग कंपायलर काय करतो, ह्या कोडमध्ये कुठे एरर आहेत का चेक करतो, एरर नसेल तर OSला कळणाऱ्या फाईलमध्ये याला कन्वर्ट करतो. ती फाईलला आपण a.out माहिती आहे ना, ती ऑटोमॅटिक फाईल तयार होते a.outची कंपाईल केल्यानंतर. ठीक आहे, आणि मग रन करताना ./a.out सेम सी सारखं रन करायचं. ठीक आहे, चला मग मी तुम्हाला इथे दाखवतो. C++च्या कंपायलरचं नाव काय आहे तर G++ आहे. ठीक आहे, समजा माझ्या ह्या फाईलचं नाव मी असं दिलं, म्हणजे ही माझी फाईल आहे तर मी याला नाव असं दिलं corona.cpp. ठीक आहे, मग आता बघा बरं G++, मग मी हे रन करताना कसं करणार, कुठली फाईल रन करायचे तर corona.cpp. ठीक आहे, G++ corona.cpp असं एंटर केलं तर मला अजून एक फाईल माझ्या फोल्डरमध्ये बनलेली दिसेल a.out, आणि ही फाईल ऑपरेटिंग सिस्टीमला कळणारी असेल. मग ऑपरेटिंग सिस्टीम काय होते, जर तुला रन व्हायचं असेल तर तू तुझ्या मागे काय कर, ./a.out असं कर आणि एंटर कर. ./ म्हणजे काय, माझ्या करंट डिरेक्टरीमध्ये आणि मला घेऊन जा रन करायला, असं ही फाईल सांगते. ठीक आहे, ते आपणच टाईप करत असतो, बरोबर आहे का. एंटर केला की OSचा माणूस येतो लोडर, आणि मग तो या फाईलला घेऊन जातो. ठीक आहे, चला मग आता बघा कसं असणार आहे गोष्टी. ठीक आहे, मग मी इथे लिहितो ./a.out. असं केल्यानंतर मग आपली प्रोसेस बनणार आहे बरं का, प्रोसेसचा गोळा. आता हा गोळा कुठे असणार सांगा बरं, हा रॅम वरती गोळा असणार आहे. मग अशी काढलेला गोळा वेगळा होता, तो अजून तयारच नाही झालाय का, तर अजून ह्याला आपण रन करत नाही. जेव्हा प्रोसेसमध्ये कन्वर्ट होईल ना तेव्हा ह्या गोळ्याला ॲक्च्युअल कुठेतरी जागा मिळणार आहे. तुमच्या डोक्यात आलं पण असेल, कालच मी तुम्हाला असं सांगितलं होतं, जी फंक्शन्स आहेत, फंक्शनला रन व्हायला काय लागते रे, स्टॅक फ्रेम लागते. स्टॅक फ्रेम आठवते का, स्टॅक एक बॉक्स असतो स्टॅक, त्याच्यामध्ये स्टॅक फ्रेम लागते. प्रत्येक फंक्शनला रन होण्यासाठी स्टॅक फ्रेम लागते. मग याला रन होण्यासाठी काय लागणार आहे, स्टॅक फ्रेम. आणि हा गोळा बघा ना, मी या मेनच्या फंक्शनच्या आत बनवतोय, म्हणजे त्याला जागा कुठे मिळणार, मेनच्या स्टॅक फ्रेमच्या आतमध्ये तो गोळा बनणार. म्हणजे तुम्ही म्हणाल तो मगाशी इथे गोळा काढलेला सर तो कुठे बनणार आहे, तर तो मेनच्या स्टॅक फ्रेमच्या आतमध्ये बनणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला कळेल ते कसं असणार. ठीक आहे, चला सोपं आहे बरं का, एकदम असं अवघड नाही, भारी आहे. त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत, इथे बिटवीन द लाईन्स खूप आहेत. म्हणजे इथे इंटरनली हे फंक्शन म्हणून कसं जातं, इथे ऑपरेटर ओव्हरलोडिंग केलेलं आहे. ऑपरेटर ओव्हरलोडिंगचं फंक्शन म्हणजे ऑपरेटर एक्सट्रॅक्शन असं नावाचं फंक्शनला कॉल होतो, त्याला पॅरामीटर ओ स्ट्रीम वगैरे असतो. या सगळ्या हिडन गोष्टी आहेत. हिडन गोष्टी म्हणजे काय, ते इंटरनली ऑटोमॅटिकली होतं. ते सुद्धा मी C++ वगैरेच्या बॅचला सांगतो. का माहिती आहे का, मी तेच बोलतोय तुम्हाला, याच्या आतमध्ये काय होतं ते आपल्याला माहिती पडलं पाहिजे. पण मला आता फक्त CPPच्या कोडचा ओव्हरव्ह्यू द्यायचा, मला तुम्हाला CPP नाही शिकवायचं. पण CPP आणि जावामध्ये काय काय सिमिलरिटी आहेत, OOP क्लास आणि याच्या दरम्यान, हे तुम्हाला कळलं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला हे सांगतो. ठीक आहे, मग आपण काय करायचं, आता हे दाखवल्यानंतर मी तुम्हाला कोड लिहून दाखवणार बरं का, लक्षात ठेवा कोड लिहिणार आहे आता मी. मग कोड लिहिणार असेल तर मग याच्यातल्या गोष्टी मी इथे तुम्हाला दाखवेन. आता म्हणजे कसं असणार, प्रोसेस वगैरे केल्यानंतर मला जे आउटपुट दिसणार आहे ना ते तुम्हाला ॲक्च्युअल टर्मिनलवर दिसेल. ठीक आहे, थोडंसं लक्ष द्या. बघा, तुम्हाला माहिती असेल तर हा प्रोसेसचा गोळा आहे, आणि हा प्रोसेसचा गोळा किती बॉक्समध्ये कन्वर्ट होतो रे, टेक्स्ट सेक्शन. पहिला कुठला असतो, टेक्स्ट सेक्शन. म्हणजे ह्या कोडला 0101 फॉर्मॅटमध्ये टेक्स्ट सेक्शनमध्ये ठेवलं जातं. ठीक आहे,
आणि नंतर दुसरा बॉक्स असतो तो डेटा सेक्शन. डेटा सेक्शनमध्ये काय असतं मी तुम्हाला सांगितलं. जर आपल्या इथे ग्लोबल व्हेरिएबल लिहिलेलं असेल, आता आपल्या कोडमध्ये ग्लोबल व्हेरिएबल आपण लिहिलेलंच नाहीये, ठीक आहे, त्यामुळे इथे डेटा सेक्शन रिकामच असेल आपलं. आणि डेटा सेक्शनमध्ये ग्लोबल व्हेरिएबल जातात, लक्षात ठेवा. ग्लोबल इनिशियलाइज आणि अनइनिशियलाइज व्हेरिएबल, ठीक आहे, थोडक्यात लक्षात ठेवा. मग आता बघा नंतर कसं आहे, त्यानंतरचा इथे गॅप असतो जो मी तुम्हाला सांगितलं होतं, त्याला पोटेन्शियल गॅप असं म्हणतात, ठीक आहे. आणि याच्याच आतमध्ये हीप सेक्शन असतं, ठीक आहे, हीप सेक्शन. आणि हीप वरती जागा कधी मिळते मी तुम्हाला काल सांगितलं होतं, मॅलॉक करताना. म्हणजे गावाकडे नाही का घर बांधलंय तर रन टाइमला आपण घर वाढवत जातो जागा असेल तर, मग ते म्हणजे मॅलॉक. सीपीपी मध्ये न्यू पण वापरतात, जेव्हा तुम्हाला रन टाइमला मेमरी अलोकेट करायची असेल तर न्यू पण वापरतात. मग ते न्यूने पण केलेल्या गोष्टी इकडे जातात, हीपवर जातात. राहिली आता अजून एक गोष्ट, ती म्हणजे काय राहिली, स्टॅक. चला मग आता तुम्हाला कळलं असेल तर ऑपरेटिंग सिस्टीम काय करते रे, आता मला ह्या प्रोसेसला रन करायचं आहे तर मी सुरुवात कुठनं करेन, तर मला माहीत असलेल्या मेनपासून करेल. म्हणजे मी ओळखते कोणाला, तर मेनला ओळखते असं ऑपरेटिंग सिस्टीम सांगते. आता आपण जेव्हा कोड बघणार आहे ना पुढे, तेव्हा आपण लगेच म्हणजे 2 मिनिटातच आपण कोड स्टार्ट करणार आहे बरं का. मग त्यानंतर आहे ना तेव्हा आपण बघूया की नेमक्या या गोष्टी कशा असतात. म्हणजे मेन मेथडपासूनच सुरू होतं, कशावर न करता, तर इथे सी आउट लिहायचं एखादं. मग तुम्हाला कळलं अच्छा इथलं प्रिंट झालं आणि नंतर इकडचं प्रिंट झालं, म्हणजे सुरुवात होताना मेनपासून होते, ठीक आहे. चला मग आता लक्ष द्या बरं का. इथे मी मेनची स्टॅक फ्रेम काढतोय, पण इथे थोडीशी स्टॅक फ्रेम मोठी काढूया, ठीक आहे. आपण जरा गोळायला मोठा करूया असा, ठीक आहे. चला मग आता बघा ही पूर्ण स्टॅक आहे बरं का, हे सगळं स्टॅक आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये पहिली स्टॅक फ्रेम मी असं म्हणतोय की मेन फंक्शनला कॉल केला, मेनची स्टॅक फ्रेम गेली. मेनच्या स्टॅक फ्रेम मध्ये पहिलंच काय केलंय, तर सार्स नावाच्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवलाय. मग इथे काय बनणार आहे, गोळा बनला. तो आता मगाशी मी दाखवलेला गोळा. या गोळ्याच्या आतमध्ये 2 गोष्टी असणार आहेत. पहिलं म्हणजे कन्स्ट्रक्टर. मला सांगा बरं आपल्या कन्स्ट्रक्टरचं नाव काय आहे रे, सार्सच असेल. जे क्लासचं नाव असतं तेच कन्स्ट्रक्टरचं नाव असतं, बरोबर आहे का. आणि मग ह्या ऑब्जेक्टला बघा ना, मी काय सांगतोय, या ऑब्जेक्टचं नाव काय, कोरोना, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर या जागेला रिप्रेझेंट कशाने केलं जाईल, कोरोना या नावाने रिप्रेझेंट केलं जाईल. आणि याच्या आतमध्ये अजून एक गोष्ट असेल गोळ्याच्या आतमध्ये, लॉकडाऊन नावाची मेथड. लॉकडाऊन. मग आता तुम्हाला कळलं असेल मेनच्या आतमध्ये हा ऑब्जेक्ट बनलेला आहे. मग आता थोडक्यात बघा ना, मेन मध्ये हे काम झालं, एवढा गोळा बनला. मग मेन काय सांगतो माहिती आहे का, चला माझी हे काम तर एक झालं. मग आता माझं नेक्स्ट काम काय आहे, तर नेक्स्ट काम म्हणजे तो बोलतो की कोरोना डॉट लॉकडाऊन नावाच्या फंक्शनला कॉल कर. म्हणजे जो कोरोना नावाचा गोळा आहे त्याच्या आतमध्ये लॉकडाऊन नावाची जे फंक्शन आहे ना त्याला कॉल करायचं. मग तो लॉकडाऊन नावाचं फंक्शनला कॉल करतो आणि फंक्शनला कॉल केल्यानंतर फंक्शनची काय जाते रे, स्टॅक फ्रेम जाते. मग इथे परत लॉकडाऊन नावाच्या फंक्शनची स्टॅक फ्रेम पुश होईल. म्हणजे बघा ना, हे लॉकडाऊन नावाच्या फंक्शनची स्टॅक फ्रेम इकडे पुश झाली. तुम्ही म्हणून इकडून गेली का, नाही, त्याचा कोड इकडेच आहे आपल्याकडे. तुम्हाला माहिती आहे ना, याचा सगळा कोड 0 on 0 मध्ये टेक्स्ट सेक्शन मध्ये असतो. कळलंय का इथेपर्यंत. मग आता बघा लॉकडाऊन नावाच्या कोडच्या आतमध्ये काय दिले, इथे सी आउट आहे आणि इथे काय दिलं, कोविड-19. मग जेव्हा या फंक्शनकडे जाईल तेव्हा तो काय होतो, मला काय करायचं, हे टर्मिनलवर प्रिंट करायचं. मग टर्मिनलवर आपल्याला काय दिसणार, कोविड-19, ठीक आहे. मग नवीन लाईनला जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे स्लॅशिंग देऊ शकता. और एंडेल म्हणून एक आहे, ऑब्जेक्टच आहे तो सुद्धा, ठीक आहे. तो पण ओस्ट्रीम नावाचा, हा कुठल्या क्लासचा ऑब्जेक्ट आहे, ओस्ट्रीम नावाचा. तसाच एंडेल सुद्धा आहे, तो पण नेम स्पेसच्या आतमध्ये. एंडेल म्हटलं की पुढचं नवीन लाईनला प्रिंट होतं, एवढंच लक्षात ठेवा. जसं प्रिंट टेपच्या आतमध्ये स्लॅशिंग केलं की नवीन लाईनला जायचं, तसंच इकडे एंडेल, ठीक आहे. मग आता बघा जेव्हा ह्याचं काम इकडे प्रिंट करून होतं ना, तो इंटरनली स्वतःच प्रिंट करून देतो आतमध्ये. राईट सिस्टीम कॉल वगैरे यांना कॉल करून तो सगळं प्रिंट करून देतो मला इथं हार्डवेअरवरती. मग याचं काम झाल्यानंतर लॉकडाऊनची स्टॅक फ्रेम काय होणार आहे रे, पॉप होणार आहे. आणि तो सांगतो की आता मला कुठे जायचं आहे, जिथून मला कॉल केला गेला होता तिथून कॉल केला होता. मग इथे ह्याच्या पुढच्या लाईनला आला. मग इथे काय लिहिलंय, रिटर्न 0. म्हणजे मेन मेथड पण काय सांगते, माझं पण काम झालंय, मी सक्सेसफुली रिटर्न होते. मग जेव्हा स्टॅकच पूर्ण संपलेला असतो तेव्हा आपला प्रोग्राम संपलेला असतो. कारण मी हे सांगितलं होतं आपला कोड मेनपासून सुरू होतो आणि मेनमध्ये येऊनच संपतो. मग हे सगळं क्लिअर होतं आणि आपली प्रोसेस बाहेर पडते. मग तोवर आपल्याला जे आउटपुट पाहिजे ते मिळालेलं असेल. चला मग आता आपण काय करूया, कोड बघूया. तर चला तुम्हाला इथे दिसत असेल की नेमक्या काय काय गोष्टी आहेत, ठीक आहे. आता बघा टर्मिनल आपण ओपन केलेलं आहे. आता मी फाईलचं नाव काय दिलेलं आहे, लॉकडाऊन, ठीक आहे. lockdown.cpp. सीच्या फाईलचं एक्सटेन्शन काय होतं आपल्या, c.c होतं आणि या फाईलचं एक्सटेन्शन काय असणार आहे, .cpp असणार आहे, ठीक आहे, लक्षात घ्या. मग आता vim lockdown.cpp म्हटलं, आता एंटर केलं की इथं आतमध्ये आलो, ठीक आहे. मग इथे आलं हॅश इन्क्लूड, आता तुम्हाला दिसत असेल
हॅश इन्क्लूड, जसं तिकडे stdio लिहायचो तसं इथे काय लिहितोय बघा, आयो स्ट्रीम. ठीक आहे, आयो स्ट्रीम. मग खाली आलो, जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की दोन पद्धतीने आपल्याला सीपीपीचं कोड लिहिता येतात. एक विदाऊट आपल्याला क्लास लिहिता येतो, एक विथ क्लास लिहिता येतो. पण आपण विथ क्लास बघूया. ठीक आहे, पण तुम्हाला जे कोड येणार आहेत ना त्याच्यामध्ये मी दोन्ही लिहून दाखवेल, विदाऊट क्लास सेम कोड आणि विथ क्लास सेम कोड. ठीक आहे, चला मग आता याचं नाव आपण क्लासचं काय दिलेलं आहे, सार्स असं दिलेलं आहे. ठीक आहे, मग आता याच्या खाली आलो, इथे सेमीकोलन असणार आहे. लक्षात ठेवा, सीपीपीचा क्लास संपल्यानंतर सेमीकोलन असतो. मग मी इथे काय म्हणतो रे, पब्लिक. पब्लिक का, तर मला हे सगळ्यांना ॲक्सेस द्यायचे. मग मी फंक्शन घेतोय, वॉइड लॉकडाऊन नावाचं फंक्शन आहे. ठीक आहे, लॉकडाऊन. मग आता बघा, या फंक्शनच्या आतमध्ये मी काय करणार आहे, कोविड-19 प्रिंट करणार आहे. स्टँडर्ड सी आउट. आता ह्यातली लाईन मी तुम्हाला सांगितले, त्यामुळे मी पटापट टाईप करत चालू आहे. ठीक आहे, मी ॲक्च्युली हा कोड माझ्याकडे लिहिलेला आहे ऑलरेडी, तरी पण मी तुमच्यासमोर लिहून दाखवतो. ठीक आहे, मी जसं मगाशी म्हटलं होतं की इथे जर तुम्ही स्लॅश एन दिला तर ते नवीन लाईनला जाईल, असं पण होतं. और याचा प्रॉपर वे असा पण आहे की स्टँडर्ड एंडेल करायचं आहे. ठीक आहे, असं केल्याने काय होतं, तर ते नवीन लाईनलाच जातं. ठीक आहे, मग आता बघा, त्याच्या खाली आपण काय लिहिलं होतं रे, मेन लिहिला होता, इन मेन. ठीक आहे, इंट मेन. इंट आहे याचा अर्थ मेन रिटर्न काय करते, काहीतरी व्हॅल्यू करते, सक्सेसफुल रिटर्न बद्दल सांगते, म्हणून मी ते रिटर्न 0 लिहून ठेवतो. ठीक आहे, आता मी सार्स नावाच्या क्लासचा काय बनवणार आहे रे, ऑब्जेक्ट बनवणार आहे. तर मी त्याचं नाव दिलं होतं कोरोना. ठीक आहे, इथे सेमीकोलन दिला, पुढच्या लाईनला आलो. मग मी आता बघा, लक्ष द्यावं का, आता मी काय करणार आहे, एवढंच जर रन केलं तर इथे काहीच आउटपुट मला मिळणार नाही. पण मला आधी लॉकडाऊन नावाच्या फंक्शनला काय करायला पाहिजे रे, कॉल करायला पाहिजे. मग मी काय करणार आहे, कोरोना डॉट लॉकडाऊन या फंक्शनला कॉल केला, एंटर. बघा आता इथे एवढं केलं. आता मी कंपाईल करतो. बघा कोडमध्ये कुठे काय दिसतंय का, बघा कंपाईल केल्यानंतर दिसेल तुम्हाला काही गोष्टी. G++ लॉकडाऊन डॉट सीपीपी. ठीक आहे, G++ काय कंपायलर आहे. कंपायलर काय काय कामं करतो रे, पहिला तर तो सिंटॅक्स चेकिंग करतो की बरोबर सिंटॅक्स लिहिला आहे का, कुठे सेमीकोलन वगैरे राहिला आहे का, कोडमध्ये काही सिंटॅक्टिकल चूक आहे का, असेल तर मला ती पाठव, असं म्हणजे लगेच तो तिथे डिस्प्ले करतो. ठीक आहे, आणि मग जर त्याच्यामध्ये एकही चूक नसेल सिंटॅक्टिकल, तर तो काय करतो, a.out नावाची फाईल बनवतो, जी ऑपरेटिंग सिस्टमला कळणारा कोड असतो त्याच्यामध्ये. बघा मी एंटर करतो. मग चला, बघा इथे एंटर केल्यानंतर इथे मला एरर दिसते का नाही, म्हणजे माझा सगळा कोड बरोबर आहे. मग आता माझ्याकडे .a.out बनलेले असेल, मग मी तिला रन करेल. कसं रन करेल, ./a.out. मग मी असं एंटर केल्यानंतर ऑपरेटिंग सिस्टमचा लोडर येईल, माझ्या ह्या a.outला घेऊन जाईल आणि त्याची काय बनवेल, प्रोसेस बनवेल. आणि मग हा जो डायग्राम आपण बघितलाय ना, ती डायग्राम इथे एक्झिक्यूट होणार इंटरनली. ठीक आहे, बघा आउटपुट दिसतं का, कोविड-19. किती पटकन आउटपुट आलं इथे. म्हणजे थोडक्यात बघायला गेलं ना, ते कोविड-19 असं दिसतंय. आपल्याला पण तेच प्रिंट करायचं होतं आणि ते तसंच्या तसं दिसतंय. हा आपला सीपीपीचा कोड झाला. थोडक्यात थांबा, आता एक मिनिट अजून तुम्हाला दाखवतो. एक मिनिट, मी मगाशी जसं म्हटलं होतं की ते तुम्हाला थोडंसं आणखी गोष्टी दाखवेल. आता बघा इथे पब्लिक आहे, इथे मी काय करतो बघा, प्रायव्हेट करतो. कोडमध्ये फक्त बघा एकाच ठिकाणी चेंज केला, फक्त एवढाच चेंज केला आणि असाचा असा कोड रन करतो. बरं का, आता तुम्ही बघितलं असेल तर व्यवस्थित आउटपुट आलं होतं. आता बघा एरर आला का, वॉइड SARS: लॉकडाऊन इज प्रायव्हेट विदिन दिस कॉन्टेक्स्ट. म्हणजे काय, ते काय म्हणतात, ते प्रायव्हेट आहे, ते प्रायव्हेट ठेवलंय. तू लॉकडाऊन नावाचं फंक्शन प्रायव्हेट ठेवलंय, त्यामुळे मी त्याला कॉल करू शकत नाही, म्हणजे मी त्याला ॲक्सेस करू शकत नाही. ठीक आहे, मग इथं काय पाहिजे रे, पब्लिक पाहिजे. लक्षात ठेवा ना ही एरर. ठीक आहे, चला मग आता आपण नेक्स्ट पॉईंटला जाऊ. आपल्याला नेक्स्ट पॉईंट काय बघायचं आहे, आता जावाचा कोड बघायचा आहे आपल्याला. ठीक आहे, थोडंसं डोक्यात ठेवा नेमक्या कशा कशा गोष्टी असतात. मग इथंपर्यंतचं सगळं कळलेलं असेल. ठीक आहे, सोपं सोपं आहे, अवघड काहीच नाही. असाचा असा कोड आता जावाचा पण घेतो, क्लास सेम ठेवतो, जेणेकरून तुम्हाला इथल्या आणि तिथल्या गोष्टींमध्ये काही फरक कळेल. ठीक आहे, चला बघूया. बघा बरं, आता चला आपण सीचा कोड बघितला, सीपीपीचा कोड बघितला, आता आपल्याला जावाचा कोड बघायला जायचं. ठीक आहे, चला मग आता थोडं लक्ष द्या. ठीक आहे, बघा सीचा कोड रन करताना आपण बघा, समजा असं म्हणूया आपण की माझी फाईल होती लॉकडाऊन डॉट सी होती, अशी समजा लॉकडाऊन डॉट सी. ठीक आहे, मी याला रन कशी केली, तुम्ही बघितलं असेल तर GCC लॉकडाऊन डॉट सी असं म्हटल्यानंतर मला एक फाईल मिळाली a.out. कळत आहे का, म्हणजे मला कंपाईल केल्यानंतर मला ही फाईल मिळते जी ऑपरेटिंग सिस्टीमला कळणारी फाईल आहे. बरोबर आहे का, OSला कळणारा कोडमध्ये कन्वर्ट होतं. इकडे बघा मी सीपीपीमध्ये कसं दिलं, लॉकडाऊन नावाचंच मी नाही, कोरोना नावाची फाईल होती, कोरोना
.cpp नावाची फाईल लिहिली, ठीक आहे. मग मी ती रन कशी केली, G++, बघा ह्याच्या कंपायलरचं नाव GCC म्हणजे CC इंटरनली, हा G++, कंपायलरचं नाव. यांचं काम काय असतं, त्याच्यात सिंटॅक्स बघायचे, बरोबर असेल तर ऑपरेटिंग सिस्टीमला कळणाऱ्या कोडमध्ये कन्वर्ट करायचं. G++ बघा corona.cpp. आता इथे मी एंटर केल्यानंतर हा पण काय बनवतो, a.out नावाची फाईल बनवतो, जी OS ला कळणाऱ्या कोडची असते. बघा हे दोघं तुम्हाला कळले असेल, म्हणून या दोन्ही कंपाइल्ड बेस लँग्वेज आहे. म्हणजे काय, कंपाईल केल्यानंतर OS ला कळणाऱ्या कोडमध्ये कन्वर्ट करता येतं. पण जावाचं तसं नाही. जावाचा कोड कंपाईल केला ना तर तो JVM ला कळणाऱ्या भाषेमध्ये कन्वर्ट होतो. मग ते काय म्हणतं, पण JVM ला कळणारी भाषा आणि OS ला कळणारी भाषा सेम आहे का, नाही. मग ऑपरेटिंग सिस्टीम काय म्हणते JVM ला, हे बघ तू काहीही पाठव पण मला कळणाऱ्या भाषेमध्ये पाठव. मग JVM काय करतो, जे वर्ण त्याला कळणाऱ्या भाषेतली जी फाईल बनलेली असते डॉट क्लास फाईल, मी तुम्हाला आधीही सांगितले, आता सुद्धा एक्सप्लेन करणार, ती डॉट क्लास फाईल घेतो आणि तिला OS ला कळणाऱ्या कोडमध्ये डायरेक्ट कन्वर्ट करून OS कडे पाठवतो. आणि OS ला म्हणतो की असं मी दुसऱ्या कोणाला रन नाही करतो, तू मलाच रन करते असं समज. मग ते काय करतं, बाईट कोडमधला कोड कन्वर्ट करून OS ला कळणाऱ्या भाषेमध्ये कन्वर्ट करून ठेवतं, इंटरप्रिट करतं, लाईन बाय लाईन इंटरप्रिट करत जातं, कन्वर्ट करत जातं, OS ला पाठवत जातं, OS ला लिहित होतं, ठीक आहे मी रन करते पटापट. म्हणजे जावा हे दोन प्रकारे केलं जातं, एक कंपाईल केलं जातं आणि एक इंटरप्रिट केलं जातं. लक्षात ठेवा. आता ते कसं होतं हे तुम्हाला दाखवेन, पण ह्या दोघांमधला फरक कळला आहे तुम्हाला. चलो नेक्स्ट पॉईंटला जाऊया. चला आता जावाकडे बघा, ठीक आहे. सोपा कोड आहे एकदम, सेम कोड लिहायचा आपल्याला. बघा जसा CPP चा क्लास होता तसा तिकडे, फक्त इकडचा पण क्लास लिहिला ना, C स्मॉल क्लास, ठीक आहे. पुढे सेम लिहूया, सार्स फॅमिलीमध्ये, ठीक आहे. आता तुम्ही लक्ष द्या, हे कर्ली ब्रेस संपल्यानंतर आहे ना, बघा ना मी सेमिकोलन नाही दिला, याचा अर्थ हा डेटा टाईप म्हणून कन्सिडर नाही करतो, ठीक आहे. चला लक्ष द्या. मग आता ह्याच्या आतमध्ये ना मजेशीर गोष्ट आहे बघा, तुम्हाला तिकडे पब्लिक लिहावं लागलं होतं, आठवतंय का, पण इकडे ना पब्लिक वगैरे लिहायची गरज नाही, कारण जावामधले कोड आहेत ना हे बाय डिफॉल्ट पब्लिक नसतात, तर डिफॉल्ट असतात. म्हणजे काय, पब्लिक म्हणजे कसा ॲक्सेस असतो, सगळ्यांना ॲक्सेस असू दे, तसंच डिफॉल्टचं असतं. डिफॉल्ट काय म्हणतात का, ह्या घरातली वगैरे ह्या बॉक्सच्या आतमधले जेवढे सगळे आहेत ना, म्हणजे ह्या टोटल ह्याच्या आतमधले, म्हणजे आता टोटल तुम्हाला सांगायला गेलं ना तर प्रायव्हेटमध्ये बघा कसं असतं. समजा मी एखादा डेटा प्रायव्हेट ठेवला, ठीक आहे. आता ही माझी बिल्डिंग आहे, लक्ष द्या बरं का, थोडक्यात लक्ष द्या, सोप्यात सोपं सांगतो तुम्हाला. जसं आहे ना प्रायव्हेट पब्लिक, आता मी दोन गोष्टी तर तुम्हाला सांगितलं होतं, प्रायव्हेट आणि पब्लिक, याच्यामधला तुम्हाला फरक कळतो, सगळ्यांनाच कळतं. प्रायव्हेट म्हणजे अशी गोष्ट की मला ती प्रायव्हेट ठेवायची, कोणाला दाखवायची नाही. सेम पब्लिक म्हणजे कोणीही यूज केली तरी चालेल किंवा कोणीही वापरू शकतं, ते अशी गोष्ट पब्लिक कधी दिसणारी गोष्ट. म्हणजे तुम्हाला माहिती असेल, याचंच एक्झाम्पल द्यायचं घ्या ना, प्रायव्हेट आणि पब्लिक, थोडंसं विचार करा, लई सोपं एक्झाम्पल. सगळ्यांच्या घरी ही गोष्ट रोज सकाळी होते बघा. थोडक्यात आपण सकाळी बघितलं असेल तर सगळ्यांच्या घरी न्यूजपेपर येत असेल सकाळी, ठीक आहे. न्यूजपेपरच्या पण दोन गोष्टी आहेत बघा. तुम्ही सार्वजनिक वाचनालय ऐकलंय का, म्हणजे असं, म्हणजे आमच्या इथं तर मुंबईमध्ये कसं असायचं की जेव्हा कोळीवाड्याच्या बाहेर, म्हणजे कोळीवाडा जिथं स्टार्ट होतं तिथं वाचनालय होतं. मग वाचनालयाचे इथे ना असे वेगवेगळे ह्याचे मग असं नाव लिहिलं असायचं, सकाळ पेपर, महाराष्ट्र टाइम्स वगैरे वगैरे, हे पेपरचे असं बॉक्स असायचे, त्याच्यामध्ये ते पेपर असायचे. मग तुम्ही ते पब्लिक वाचनालय, सार्वजनिक आहे, मग तिथे कोणीही ॲक्सेस करत होतं. पण तुम्ही विचार करा, आपल्या घरामधला जो पेपर आहे तो प्रायव्हेट आहे, बाहेरचा रस्त्यावरून जाणारा माणूस आहे ना, अच्छा पेपर आहे का म्हणून घरातून पेपर घेऊन जाऊ शकत नाही, कारण ती प्रायव्हेट गोष्ट आहे, लक्षात ठेवा. पण जर तुम्ही त्याला सांगितलं की म्हणजे त्या पेपरला असं वाचून झाल्यानंतर तुम्ही काय विचार केला, बाहेरचं कोणीतरी येणार जाणार वाचेल म्हणून, तर तुम्ही त्या पेपरला बाहेर नेऊन ठेवलं रस्त्याच्या बाहेर, तर तुम्ही स्वतःहून त्या प्रायव्हेट गोष्टीला पब्लिक असा ॲक्सेस देत आहे. जसं मी मगाशी केलं होतं, आठवत असेल तर, प्रायव्हेट फंक्शन असेल त्याला मी पब्लिक करून टाकलं, मग परत पब्लिक केल्यानंतर ते ॲक्सेसिबल असणार आहे, ठीक आहे. लक्षात आलं का. मग आता थोडक्यात बघा, समजा हे क्लास आहे, ठीक आहे, क्लास, ठीक आहे. एखादी प्रायव्हेट गोष्ट असेल तर ती क्लासच्या बाहेर जाणार नाहीच आहे, ठीक आहे. क्लासच्या बाहेर म्हणजे इथे समजा बाहेर कोणीतरी, ही असंच पकडा बरं का, ही बिल्डिंग आहे, ही बिल्डिंग बघा, हा फ्लॅट 1 आणि हा फ्लॅट 2, ठीक आहे. आणि ह्याच्याच पलीकडे ही बिल्डिंग 1 आहे ना, तर इथे पलीकडे ना बिल्डिंग 2 आहे, ठीक आहे, बिल्डिंग 2, ठीक आहे. मग आता याच्यामध्ये सुद्धा असेच 1-2 फ्लॅट असतील. बघा मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो बरं का काय काय गोष्टी आहेत. आता बघा प्रायव्हेटची गोष्ट करूया बघा, याच्याकडे प्रायव्हेटली काहीतरी गोष्ट आहे, म्हणजे प्रायव्हेट त्यांनी असं सांगितलं की माझ्या घरातला पेपर इथे, ठीक आहे, माझ्या घरामध्ये हा पेपर आहे, ठीक आहे. तो पेपर आहे ना मी प्रायव्हेट ठेवला आहे,
म्हणजे काय माहिती का, ना मी याला वापरू देईल, हा माझ्या बिल्डिंग मधलं घर असेल म्हणून काय झालं, मी जर माझ्या बिल्डिंग मधल्या एखाद्या घराला वापरू देत नसेल तर ऑब्व्हियसली हे प्रायव्हेट दुसऱ्या बिल्डिंग मधल्या कोणालाच वापरता नाही येणार. एवढं तर कॉमन सेन्स तुम्हालाही करतो. ठीक आहे, चला मग आता बघा थोडक्यात. आता मी काय करतो, पब्लिक, मी म्हटलं की यातली गोष्ट पब्लिक आहे, कोणीही मला विचारावं आणि माझा पेपर घेऊन जावं. ठीक आहे, काय टेन्शन नाही. शेजारचे काका आले पेपर मागायला, म्हणजे काय रे, ऑब्जेक्टला धरून त्यांनी याला कॉल करायचा प्रयत्न केला. लक्षात येत असेल आता, मॅप करतील गोष्टी बरं का. फ्लॅट 2 मधला माणूस आला, काका आले, म्हटलं की मी पेपर घेऊ का, तर आपण बोललो हो ठीक आहे, काय हरकत नाही, पेपर काय देऊ शकतो. पेपर दिला, इथे ॲक्सेसिबल आहे, पब्लिक आहे, पब्लिक आहे. समजा दुसऱ्या बिल्डिंग मधला एखादा माणूस ओळखीचा किंवा अनोळखी असाच आला, तर म्हटलं की अरे पेपर आहे का आजचा, थोडीशी मला न्यूज बघायची होती, तर आपण काय पब्लिकलीच ॲक्सेस देणार आहे ना आपण पेपरला, तर ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणजे दुसऱ्या बिल्डिंग मधल्या माणसाला पण इथे ॲक्सेस झाला, इकडच्या फ्लॅट मधला सुद्धा येऊन ते घेऊन जाऊ शकतो. आता थोडक्यात तुम्हाला सांगतो, हे 2 डेटा टाईप आहेत ना, ॲक्च्युली 3 डेटा टाईप असतात CPP मध्ये, पब्लिक, प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड असतात. तर प्रोटेक्टेडबद्दल मी अजिबातच बोलणार नाही, कारण ते पॅरेंट चाइल्ड रिलेशन वगैरे ते बऱ्याचशा गोष्टी येतात. ठीक आहे, काही लोक नवीन असेल ना, त्यांना हेच नवीन शब्द ऐकून असं होणार हो पब्लिक प्रायव्हेट, पण मला नाही वाटत की याच्यामध्ये काही गोळ असेल. प्रायव्हेट आपण गोष्ट होतो ना, ही माझी गोष्ट आहे, पण तुम्हाला माहिती असेल की काही प्रायव्हेट गोष्टी आणि पब्लिक गोष्टी असं म्हणतो, पण म्हणजे नाही का बरेचसं होतं की ही माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, पण ती कोणीही ॲक्सेस करत असेल तर थोडंसं विचार करा. बघा मला याच्यात बऱ्याचशा गोष्टी सांगायच्या होत्या, पण ठीक आहे, मी आता कॅमेऱ्यात बोलतो त्यामुळे मी बरंचसं काही सांगणार नाही. ठीक आहे, लक्ष द्या. बघा आता इथे प्रायव्हेट आणि पब्लिक या गोष्टी आहेत. ठीक आहे, मग आता तसंच आहे ना, जावा काय म्हणतो माहिती का, आमच्याकडे प्रायव्हेट आहे, आमच्याकडे पब्लिक आहे, आमच्याकडे प्रोटेक्टेड पण आहे, पण CPP तुझ्याकडे जो तुझ्याकडे जे नाही आहे ना, म्हणजे बघा तुझ्याकडे पण प्रायव्हेट आहे, पब्लिक आहे, प्रोटेक्टेड आहे, हे तीनही माझ्याकडे गोष्टी आहेत ना. ठीक आहे, ॲक्सेस स्पेसिफायर म्हणूया यांना. ठीक आहे, ॲक्सेस स्पेसिफायर म्हणजे काय, तर ॲक्सेस करताना हे स्पेसिफिकली सांगितलं जातं की कोणाकोणाला ॲक्सेस मिळणार आहे. बघा त्याचं नावच आहे ॲक्सेस स्पेसिफायर, आणि मग ते सांगतं की CPPला म्हणतं CPP तुझ्याकडे जे 3 आहेत ना ते माझ्याकडे सुद्धा आहेत, पण माझ्याकडे अजून एक चौथा आहे गोष्ट ॲक्सेस स्पेसिफायर, तो डिफॉल्ट आहे. ठीक आहे, डिफॉल्ट आहे. मग डिफॉल्ट ॲक्सेस स्पेसिफायर आहे, म्हणजे जसं तुम्ही CPP मध्ये कुठलाच ॲक्सेस स्पेसिफायर नाही लिहिला तर हा त्यांचा बाय डिफॉल्ट असतो CPP मध्ये, आणि जावामध्ये कुठलाच ॲक्सेस स्पेसिफायर नाही दिला तर त्यांचा बाय डिफॉल्ट असतो. मग आता तुम्ही म्हणू शकता हा सोडून द्या, आता आपल्याला हा बघायचंच नाही, पण प्रायव्हेट, पब्लिक आणि डिफॉल्ट तर आपल्याला माहिती पडलं पाहिजे. प्रायव्हेट कळलं, त्याच घरात, फक्त शेजारच्या घरात पण नाही, त्या सेम बिल्डिंग मधल्या शेजारच्या घरात नाही, दुसऱ्या बिल्डिंग मध्ये तर सोडूनच आहे. पब्लिक कसं त्या घरात सुद्धा वापरू शकतो, बिल्डिंग मधल्या शेजारच्या घरातही वापरू शकतो, दुसऱ्या बिल्डिंग मधल्या घरामध्ये सुद्धा तो वापरला जाऊ शकतो. ठीक आहे, हे पब्लिक झालं. आता डिफॉल्टचं सांगतो, जर हा पेपरला मी असं म्हणलं या पेपरचा ॲक्सेस स्पेसिफायर डिफॉल्ट आहे, डिफॉल्ट लिहायची गरज नसते, तो ऑटोमॅटिकली डिफॉल्टच असतो. ठीक आहे, पण मी आत्ता लिहून दाखवते का, तर मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं. पण एक लक्षात ठेवा, डिफॉल्ट लिहिला जात नाही, काहीच नसतं तेव्हा ते काय असतं जावामध्ये, डिफॉल्ट असतो ॲक्सेस स्पेसिफायर. लक्षात राहिलं का, कन्फ्युजन होत असेल तर थोडंसं मागे जा, परत रिटर्न आहे. ठीक आहे, लक्ष द्या, पण कळलं पाहिजे बरं का, सोपं आहे, अवघड काहीच नाही आहे. ठीक आहे, चला मग आता बघा हा डिफॉल्ट आहे. आता मी सांगितलं की हा न्यूजपेपरचा डिफॉल्ट मी कन्सिडर केला, याचा ॲक्सेस स्पेसिफायर डिफॉल्ट केला, तर काय होऊ शकतं बघा, डिफॉल्ट केल्याने शेजारचे काका मागायला आले, डिफॉल्ट आहे ना, काय म्हणतो माहिती आहे का, मी माझ्या फोल्डरमधल्या दुसऱ्या फाईलमध्ये ॲक्सेसिबल असू शकतो. म्हणजे बघा ना, हे समजा एक फोल्डर आहे ही बिल्डिंग म्हणजे, याच्यातली पहिली फाईल आहे त्याच्यामध्ये स्वतःमध्येच तो ॲक्सेस होणार, प्लस त्याच फोल्डरमधली दुसरी फाईल आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा हा पेपर ॲक्सेसिबल असू शकतो. म्हणजे बघा इकडचे काका आले, विचारलं हा पेपर तुम्ही डिफॉल्ट ॲक्सेस स्पेसिफायर करून ठेवला आहे, तर मी हा घेऊन जाऊ का, तर ते बोलत हो तुम्ही आमच्याच बिल्डिंगमधले ना, तर काय हरकत नाही, तुम्ही वापरू शकता, ॲक्सेस मिळाला. पण आता बघा इकडून जर एक व्यक्ती आली आणि ते मला म्हटलं की हा पेपर तुम्ही डिफॉल्ट ॲक्सेस स्पेसिफाय ठेवला तर आम्ही वापरू शकतो का, तर ते बोलतात नाही, तुम्ही दुसऱ्या फोल्डरमधले आहात, म्हणजे तुम्ही दुसऱ्या बिल्डिंगमधले आहात, म्हणजे तुमच्या आतमध्ये तो पेपर ॲक्सेसिबल नसेल. ठीक आहे, ॲक्सेस करू शकत नाही. म्हणजे कळलं असेल तुम्हाला, प्रायव्हेट फक्त क्लासच्या आतमध्ये असतं, दुसऱ्या क्लासमध्ये पण नाही वापरतायत, पब्लिक कुठेही वापरतायत, आणि डिफॉल्ट काय, सेम फोल्डरमधले जेवढे क्लासेस किंवा फाईल्स आहेत ना त्याच्या आतमध्ये वापरतात. लक्षात राहिलं का, म्हणजे आपण 3 कव्हर केले बघा. किंवा अरे पण ह्याच्यावरती अजून भरपूर बोलण्यासारखे, फक्त इथंपर्यंत मी तुम्हाला का सांगितलं, कारण आता आपल्याला याच्यातल्या काही गोष्टी लागणार आहे, कारण जावामध्ये आपण डिफॉल्ट ॲक्सेस स्पेसिफायर वापरणार आहे. जसं मी तुम्हाला मगाशी प्रायव्हेट आणि पब्लिकचं थोडक्यात करून दाखवलं CPP मध्ये, तसं जावामध्ये आपल्याला सगळं बघायचं, सगळं खूप सोपं आहे, अवघड नाही आहे काय, इथंपर्यंतचं कळलेलं असेल. चला मग मी कोडकडे जाऊ का परत, चलो चला मग आता कोड टाईप करूया. बघा VIM, पहिल्या फाईलचं नाव VIM.corona
डॉट जावा. ठीक आहे, आतमध्ये आलो. त्याच्यामध्ये आता क्लास, आपला क्लास बघा, कलर चेंज झाला आहे क्लासचा. क्लास इथे सार्स. ठीक आहे, आतमध्ये आलो, करिअर आतमध्ये आलो. बघा इथे लिहिलं बाय डिफॉल्ट काय असणार आहे, डिफॉल्ट असणार आहे. ठीक आहे, मग इथे लॉकडाऊन नावाचं फंक्शन लिहिलं. फंक्शनच्या आतमध्ये मला काय प्रिंट करायचं आहे, कोविड-19. आणि इथे प्रिंटफला इक्विव्हॅलेंट काय आहे, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल. ठीक आहे, ते आहे. मग आतमध्ये आलो, इथे कर्ली ब्रेसमध्ये प्रिंट केलं कोविड-19. ठीक आहे, हे माझं एवढंच प्रिंट करायचं होतं. आता याच्या आतमध्ये तुम्हाला माहिती आहे की जावामध्ये कसं असतं, मेनसुद्धा क्लासच्या आतमध्येच लिहिलं होतं. मग आपलं मेन कसं आहे, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. ठीक आहे, मग इथे मी असं लिहिलं स्ट्रिंग ॲरे ARGS. जसं मी सांगितलं तुम्हाला, ही लाईन सगळी एक्झॅक्टली एक्सप्लेन केली जाणार आहे. का? कारण बऱ्याचशा वेळेस ना फ्रेशरला हे विचारलं जातं की ही लाईन एक्सप्लेन कर मेनची. मला सुद्धा फ्रेशर असताना हा प्रश्न विचारला गेला होता, त्यामुळे माझ्या ते चांगलं लक्षात आहे. ठीक आहे, मी सांगणार आहे तुम्हाला की हे नेमकं कसं असतं. ठीक आहे, चला मग आता याच्या आतमध्ये आपल्याला काय बनवायचं आहे, ऑब्जेक्ट बनवायचा आहे क्लासचा. सार्स, ऑब्जेक्टचं नाव कोरोना इज इक्वल टू न्यू सार्स. आणि याच्या आतमध्ये आपण काय करणार आहे, ऑब्जेक्टवरती त्या गोष्टीला कॉल करणार, कोरोना डॉट लॉकडाऊन. लॉकडाऊन फंक्शनला कॉल केलं, सेमीकोलन दिला. इथे रिटर्न 0 करायची गरज नाही. चला मग आपण एक काम करूया, आता जाऊया इथे कंपाईल करूया. तुम्हाला माहिती आहे कंपाईलरचं नाव काय आहे, जावासी. कंपाईल केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, डॉट क्लास फाईल दिसणार. ठीक आहे, डॉट क्लास फाईल. डॉट क्लास फाईलच्या आतमध्ये काय असतो, तर बाईट कोड असतो. तो बाईट कोड कोण घेतो, JVM घेतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. मग आता चला इथे एंटर केलं, थोडासा वेळ घेतला त्याने. मग नंतर आता इथे जावा आणि आपल्या फाईलचं नाव, इथे डॉट क्लास फाईल असते बरं का. ही डॉट क्लास फाईल बनलेली तर आपल्या क्लासचं नाव असतं, त्याच नावाची डॉट क्लास फाईल बनते. मग डॉट क्लास लिहायचं नाही तिथे, सार्स लिहिलं तरी चालतं, एवढंच लिहायचं. एंटर केलं कोविड-19. ठीक आहे, इथंपर्यंत तुम्हाला दिसलं. CPP पण तसंच आणि जावामध्ये पण तसंच. मग आता काय, त्या अशा स्टेप्स फॉलो केल्या, आपल्याला टर्मिनलवर आउटपुटही दिसलं कोविड-19. मग आता आपण एक काम करूया, मी तुम्हाला थोडक्यात त्याची समरी सांगतो आणि मग आपण थांबूया. ठीक आहे, मग आपण नेक्स्ट लेक्चरला हे नेमकं कसं वर्क होतं, आपल्या मेनला जशी OS कॉल करते ना, तसंच इथे JVM कसं कॉल करतं, JVM काय काय गोष्टी घेऊन जातो, हे सगळं सांगतो तुम्हाला. इथे डायग्राम म्हणतो आणि मग JVM आर्किटेक्चर बघूया आपण. ठीक आहे, उद्याच्या दिवसात. चला मग आता इथे बघा, पहिल्यांदा काय केलं रे, मी एक फाईल घेतली. या फाईलच्या आतमध्ये म्हणजे माझं या फाईलच्या आतमध्ये मी कोड लिहिलं आहे, बरोबर आहे का. म्हणजे माझी कोडची फाईल आहे असं म्हणूया. या कोडच्या फाईलचं नाव काय दिलं होतं रे मी, कोरोना डॉट जावा. बघा बरं का, मी किती वेळा हे एक्सप्लेन करायचं हे लक्षात ठेवा. मला कसं वाटतं माहिती आहे का, कळणं महत्त्वाचं आहे. म्हणजे किती वेळा गेलं तरी चालेल, पण कळणं महत्त्वाचं आहे. याच्या आतमध्ये मी जावाचा कोड लिहिला होता. ठीक आहे, त्यानंतर मी काय केलं रे, कंपाईल केला. जावा C या फाईलचं नाव इथे टाकलं, कोरोना डॉट जावा. ह्या कंपाईलरनी काय केलं माहिती आहे का, जावाचा कोड चेक केला, सिंटॅक्स बरोबर आहे का, कुठे राहिलं आहे का, सेमीकोलन वगैरे राहिलं आहे का, हे सगळं चेक केलं. सगळा सिंटॅक्स बरोबर आहे का कंपाईल टाईमला. मग तो सिंटॅक्स जर बरोबर असेल तर तो काय करतो, आता मी JVMला कळणाऱ्या फाईलमध्ये कन्वर्ट करणार आहे. मग तो काय करतो, एका फाईलमध्ये कन्वर्ट करतो. ही फाईल असते आपली डॉट क्लास फाईल. या फाईलच्या आतमध्ये कोड असतो, त्याला बाईट कोड असं म्हणतात. हा JVMला कळणारा कोड असतो, हा आपल्याला कळणारा कोड. हा आपल्याला काय म्हणणं आहे, हा कोड OSनी रन करायला पाहिजे, पण ऑपरेटिंग सिस्टीम काय होते, मला कळणारा कोडमध्ये पाठव. पण हे JVM काय म्हणतो, तुला काय माहिती खाली OS आहे. ठीक आहे, तो काय होतो, मीच OS आहे, त्यामुळे तो काय होतो, मला कळणाऱ्या कोडमध्ये कन्वर्ट कर. मग बघा, कंपाईलरने त्याला कळणाऱ्या कोडमध्ये कन्वर्ट केलं. हा कोणाला कळणारा कोड आहे, JVMला. आणि या फाईलचं नाव डॉट क्लास असतं. मग डॉट क्लास फाईल या कोडमध्ये आपल्या क्लासचं नाव काय, सार्स आहे. म्हणून या फाईलचं नाव काय बनणार इथे, सार्स डॉट क्लास. आता ही फाईल आहे ना, आपण कोणाला देणार आहे, JVMला देणार आहे. कशी देणार आहे, तर जावा असं म्हणतो आणि या फाईलचं नाव सार्स आणि एंटर करतो. इथे पण इथे एंटर करतो, लक्षात ठेवा. आणि मग नंतर कोण आला पिक्चरमध्ये, JVM ही बाईट कोडची फाईल घेतो, तिला इंटरप्रेट करतो, म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमला कळणाऱ्या भाषेमध्ये कन्वर्ट करून एक कोड OSकडे पाठवतो लाईन बाय लाईन. आणि ह्याला हा आहे इंटरप्रिटर. म्हणजे काय, JVMच्या इंटरप्रिटरचं नाव काय, जावा आहे. JVMच्या बॉक्सच्या आतमध्ये इंटरप्रिटर असतो,
तो एक कोड घेतो, बाईट कोड घेतो आणि तो एक OSला करणाऱ्या कोडमध्ये कन्वर्ट करतो. तसं OS काय करते, लगेच तिकडे आपल्याला हवा असलेला आउटपुट तिकडे प्रिंट करते. मग सगळा कोड संपतो. कसा संपतो तो ह्याच्या आतमध्ये कळतं आपल्याला की ह्याची स्टॅक फ्रेम सगळ्या संपल्या, स्टॅक संपल्या म्हणजे सगळा कोड आपला संपलेला आहे असं कळतं. मग बघा बरं, हा कोड बाईट कोड जेव्हा जातो OSला करणाऱ्या कोडमध्ये, हा आपला जावाचा कोड बनतो. ठीक आहे, इथंपर्यंतच्या सगळ्या गोष्टी कळलेल्या असतील तुम्हाला, कोडही कळलेला असेल, दोन्ही कोड CPPचा कोड, जावाचा कोड कळलेला असेल. ठीक आहे, चला मग आता काम करूया, आपण आज थांबूया आणि पुढच्या लेक्चरला आपण बाकीच्या गोष्टी बघू. ठीक आहे, चलो बाय.